ओके. फर्स्ट ऑफ ऑल इथे म्हणजे आपण आता CCNA, ठीक आहे. आता CCNA हा कसा आहे ना, की हा बेसिक कोर्स आहे आपला, ठीक आहे. याच्यानंतर CCNP आणि त्या पण नंतर CCI, ठीक आहे. हे हम्म. ऍडव्हान्स लेवलचे कोर्सेस आहेत. तर या CCNA मध्ये आपण खूप बेसिक फंडामेंटल गोष्टी शिकणार आहोत. आता CCNA म्हणजे काय, की आपण बोलतो नेटवर्किंग, है ना. नेटवर्किंग म्हणजे काय, की आता याच्यामध्ये आपल्याला मेन गोष्ट काय असते, की सपोज आता तू सपोज हा तुझा मोबाईल आहे, ठीक आहे. हा तुझा मोबाईल आहे. आता सध्या तू कुठल्या ऍप्लिकेशन वरती आहेस? झूम ऍप्लिकेशन, राईट. झूम ऍप्लिकेशन. हा, याच्यावरती तू आहे. आता तू माझ्याशी कनेक्ट कसा झालायस? ऑनलाईन झालायस, राईट. म्हणजे मी कुठेतरी इकडे, लोकेशन माझं काय आहे? मुंबई, है ना. आणि तुझं लोकेशन काय आहे? पुणे, राईट. आता इथे आपलं डिस्टन्स किती आहे? म्हणजे फिजिकल डिस्टन्स खूप आहे. जर मी तुला आवाज दिला तर फिजिकली मी तुझ्यापर्यंत नाही पोहोचू शकत, ठीक आहे. किंवा लॉजिकल जर डिस्टन्स बघितलं तर आपण लॉजिकली डिस्टन्स म्हणजे काहीच नाही, आपण ऑनलाईन कनेक्टेड आहोत, राईट. आता इथे इथे आपली कम्प्लीट नेटवर्किंगच पार्ट आहे, कारण की तू एक डिव्हाइस युज करत आहोस आणि मी पण एक डिव्हाइस युज करते, राईट. आणि याच्यामध्ये हम्म. कसं आहे, की ही खरी नेटवर्किंग आहे. माझ्या तर याच्यामध्ये कसं, तू एक झूम ऍप्लिकेशन युज केले, मी पण एक झूम ऍप्लिकेशन युज केले, राईट. मग आता तुला कसं समजलं, म्हणजे तुझ्या डिव्हाइसला कसं समजलं की हा जो झूमचा डेटा आहे तो झूमच्याच ऍप्लिकेशन मध्ये ओपन झाला पाहिजे, राईट. मी तुला व्हॉट्सअप वरती लिंक पाठवली, राईट, व्हॉट्सअप वरती, याच्यावरती. तर त्याच्यावरती ती लिंक ओपन होऊन नंतर एक झूम ऍप्लिकेशन ओपन झालं. त्याच्यानंतर मग तू कनेक्ट झालास. त्याच्यानंतर मग कनेक्ट झाल्याच्या नंतर आपण चेक काय केलं, की आपण आपला व्हॉइस रेकॉर्ड होतो की नाही, है ना. म्हणजे तुझ्यापर्यंत स्क्रीन विजिबल आहे की नाही, किंवा माझा आवाज येतो का. मग मी पण कन्फर्म केलं की तुझा आवाज येतो का. त्याच्यानंतर मग मी काय केलं, की डेटा ट्रान्सफर करायला स्टार्ट केलं, राईट. आता याच्यामध्ये कसं आहे, एक मिनिट मी रिमूव्ह करते कम्प्लीट. OSI मॉडेल बद्दल काही आयडिया आहे तुला? हो, एसआय मॉड्यूल मध्ये ज्याचे जे फिजिकल लेअर, डेटा लिंक लेअर, ट्रान्सपोर्ट, नेटवर्क लेअर, येस येस. ऍप्लिकेशन लेअर, त्याच्याकडे. तर सर्वात पहिले कसं आहे ना, की हा जो OSI मॉडेल आहे, ठीक आहे, OSI. आता याचा मेन कसं आहे ना, की हा कधीही यूज झालेला नाही आपल्याकडे, ठीक आहे. हा एक रेफरन्स मॉडेल आहे. तर हा मॉडेल जो होता तो रेफरन्स साठी आपण यूज, म्हणजे यूज मध्ये कधी प्रॅक्टिकल मध्ये नव्हता हा. आपण जो यूज करतो ना तो TCP/IP आहे. TCP/IP मॉडेल, ठीक आहे. TCP एक प्रोटोकॉल आहे, IP पण हा एक, म्हणजे आपण IP ऍड्रेसिंग साठी यूज करतो. तर आपण जो मॉडेल यूज करतो तो TCP/IP आहे. आणि आपण रेफरन्स मॉडेल काय आपण शिकतो, OSI मॉडेल का, तर आपल्याला नेटवर्किंग कळावी म्हणून, ठीक आहे. आता सर्वात सुरुवातीला OSI आपण का शिकतोय, कारण की आपल्याला एक इन डिटेल नेटवर्किंगचा एक जो फ्लो आहे, डेटाचा फ्लो, तो समजण्यासाठी, ठीक आहे. आता मी एक तुला एक्झाम्पल देते. सपोज एक बँक आहे, ठीक आहे. आता माझी एक बँक आहे, मला एक बँक ओपन करायची आहे. तर सपोज खूप आधीच्या काळामध्ये कसं असायचं, की एक आपण पेपर वर्क करायचो, है ना. म्हणजे जर मला कुठली, जर मी एक बँक ओपन केली, जर माझे 2 कस्टमर आहेत, ठीक आहे, एक आणि हा 2 कस्टमर, ठीक आहे. आता या कस्टमरला माझ्या इथे 2000 डिपॉझिट करायचे आणि या कस्टमरला 5000. तर मी काय केलं, की माझ्याकडे एक पेपर आहे, त्याच्यामध्ये मी फर्स्ट आणि सेकंड एंट्री केली. आता फर्स्ट एंट्री मध्ये काय आहे, की मी 2000. आता याच्यासाठी कसं असतं, की ह्या कस्टमरला एक आपण एक पे स्लिप असते ती फिल करावी लागते. मग हे एक वेगळ्या कॅश काउंटर वरती जाणार. मग आपण रेजिस्टर मध्ये काय केलं, की यांचं नाव, सपोज याचं नाव आहे अमित, ठीक आहे, आणि याचं नाव आहे सुमित. आता या दोघांनी पण बँकमध्ये, एकाने 2000 ठेवले आणि एकाने 5000 ठेवले. तर त्या दोघांना पण काय वाटतं, की माझा जे पैसे आहेत ते बँकेत ठेवलेत आणि ते खूप सेफ आहेत.
पण इथे काय झालं की जर आपण एक मागच्या काही वर्षांपूर्वी म्हणजे आता कम्प्युटराइज्ड बँक कसं आत्ता आता रिसेंटली आल्यात है ना, याच्या आधी म्हणजे आपल्या आजी आजोबाच्या काळामध्ये तिथे कसं रजिस्टर असायचे, त्याच्यामध्ये मग आपलं नाव किंवा खाते क्रमांक वगैरे असं असायचं. पण ती पेपरची किती पेपर जो असतो तो जो त्या रजिस्टर मध्ये युज होतो, मॅक्झिमम त्याचं हम्म. लाईफ काय असतं, एक 20 इयर्स, ठीक आहे मॅक्झिमम. पण त्याच्या आधी पण सपोज त्याला एक कधी कधी आपण बोलतो ना की खूप खराब जागेवरती ठेवले, जिथे मॉइश्चर आहे, जिथे पाणी आहे, जर अशा ठिकाणी ठेवलं तर तो डेटा आपला सिक्युअर राहील का, नाही राहणार. ठीक आहे. मग हम्म. आता माझ्या बँकेमध्ये मग मी काय केलं की माझा डेटा तर इम्पॉर्टंट आहे. सपोज एका वर्षानंतर हा अमित आला माझ्याकडे आणि मला बोलला की माझे जे 2,000 आहेत ते मला वापस पाहिजे. पण माझ्याकडे जर हे रजिस्टरच माझ्याकडे नसेल तर मला समजणार नाही की नक्की यांनी 2,000च ठेवले होते की अजून दुसरी अमाऊंट होती. म्हणजे एक ऑथेंटिकेशन प्रोसेस कशी असते की हा युजर माझाच आहे, ते एक पहिली गोष्ट है ना. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की त्या युजरचा जो डेटा आहे तो पण कम्प्लीट प्रॉपर आहे की नाही, ती दुसरी गोष्ट. मग मी काय केलं की आता हे रजिस्टर मध्ये तर खूपच मला इश्यूज यायला लागले, म्हणून मी काय केलं की नंतरला मग त्या काळामध्ये नवीन नवीन कम्प्युटर येत होते. त्या काळात कसं होतं ना, कम्प्युटराइज्ड बँक म्हणून असं असायचं. तर बाकीच्या कंट्रीजचं आपण नाही बोलत, पण आपल्या भारत देशामध्ये कम्प्युटराइज बँक असं लिहिलेलं असायचं तेव्हा, म्हणजे इथे तुमचा डेटा जास्त सिक्युअर. तर त्या काळामध्ये कसं झालं की मी काय केलं, एक पीसी घेतला. ओके, स्क्रीन विजिबल आहे ना? हो हो. ओके. एक पीसी घेतला मी. त्याच्यामध्ये मग मी एक डिझाईन, एक सीपीयू आहे माझ्याकडे, हार्ड डिस्क आहे आणि असं हे माझं कनेक्शन आहे. आता हे कनेक्शन मला एका आयएसपी थ्रू मला इंटरनेट कनेक्शन पण मिळालं. आयएसपी म्हणजे काय की इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ठीक आहे. पण आता आता आपण सध्या ना आयएसपी ला आपण बाजूला ठेवणार आहोत. आता सध्या आपल्याला फक्त आपला डेटा मेन आहे ना, है ना. म्हणजे माझा हा. जर डेटा मला स्टोअर करायचा आहे तर मी पीसी वरती लॉग इन करेल, एक एक्सेल फाईल बनवेल, ठीक आहे, मी त्याच्यामध्ये स्टोअर करेल. मग आता हळूहळू कसं झालं की हा एक माझा डेटा आहे की मी आता ह्या पीसी मध्ये स्टोअर केला. माझा पूर्ण कस्टमरचा डेटा मी स्टोअर केला. फक्त कॅश डिपॉझिट करायसाठी हा पीसी मी युज करते. ओके. पण आता मला नंतर नंतर समजायला लागलं की जेव्हा आपण कॅश डिपॉझिट करतो आणि परत कॅश विथड्रॉ करतो, हे दोन वेगवेगळे काउंटर आहेत. ठीक आहे. मग मला इथे पण एक पीसी पाहिजे दुसऱ्या काउंटरवरती. मग म्हणून मी दुसऱ्या काउंटरवरती पण एक पीसी काय केला, मी तिथे दुसरा एक पीसी अरेंज केला. ठीक आहे, दुसरा पीसी अरेंज केला. आता दुसऱ्या पीसी मध्ये पण मी डेटा स्टोअर करायला लागली. ठीक आहे. आता यामध्ये कसं आहे की माझा हा ए एक एम्प्लॉय आहे आणि दुसरा आहे बी एम्प्लॉय. मी दोघांनाही काय सांगितलं की तुमचा जो काही डेटा आहे तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करा पीसी मध्ये, कारण की आपण आता रजिस्टर वापरत नाहीयेत, कारण की त्याच्यामध्ये आपला डेटा खूप जास्त काळापर्यंत सिक्युअर नाही राहू शकत. आणि हा डेटा कसा आपण 100 इयर्स साठी पण स्टोअर करून ठेवू शकतो. तर आता माझा एक पीसी, हा पीसी ए आणि पीसी बी आहे. ठीक आहे. पीसी ए आणि बी मध्ये काय की डेटा आता स्टोअर केला. याच्यानंतर माझं काम काय आहे की हे जे पीसी डेटा स्टोरेज झालेत, ठीक आहे, हे दोन्ही पण. आता मग मला सपोज हा डेटा, ए मधला डेटा जर बी मध्ये पाठवायचा असेल तर मी काय करते, एक पेन ड्राईव्ह, एक पीडीचा युज करते. राईट. त्या काळामध्ये पीडी जास्त युज व्हायचे, पेन ड्राईव्ह. मग याच्यामध्ये कसं व्हायला लागलं की माझी जी मेन सोर्स आहे, सपोज ए मधला डेटा मला बी मध्ये जर ट्रान्सफर करायचा आहे, तर माझा जो युजर आहे म्हणजे जो ए वर ए जो पीसी आहे त्या तो जो ऑपरेट करणार आहे त्याला मॅन्युअली काय करावं लागायचं की सारखं सारखं दुसऱ्या पीसी वरती जाऊन तो डेटा त्याच्यामध्ये ट्रान्सफर करावा लागायचा, किंवा तो डेटा ह्या पीसी मध्ये घ्यायचा असेल तर ती जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी आपण मॅन्युअली वर्क करायला लागलो. पण नंतर लक्षात यायला लागलं की याच्यामध्ये तर जी मेन रिसोर्स मॅन पॉवर आहे ती जास्त युज होते, मेन काम तर बाजूला आहे. पण याच्यामध्ये पण डेटाचं ट्रान्समिशन कसं आपल्याला एक स्मूथ पाहिजे. जर हे पीसी एकमेकांना जर मी कनेक्ट केले, ठीक आहे, पीसी आणि पीसीबी, तर मग मग तेव्हा कसं होईल की आपल्याला
गरज नाही लागणार. म्हणजे एकाच वेळी आपण ए मधला डेटा आणि बी मधला डेटा ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे. मग ह्या वेळेला माझ्याकडे 2 पीसी आहेत आणि त्याच्यामध्ये आता हे झाले 2 पीसी. माझं सपोज अजून दुसरा एक पीसी असेल, थर्ड पीसी. आता बँक म्हणल्यावर एक पीसी तर नाही लागणार. अजून मी डिपार्टमेंट दुसरे दुसरे आहेत, त्याच्यामध्ये मी अजून खूप सारे पीसी कनेक्ट केले. ठीक आहे. असे खूप सारे पीसी कनेक्ट केले. मग माझं काय आहे की मला प्रत्येक पीसी जो आहे तो प्रत्येकाशी कनेक्ट करावा लागेल. राईट. सपोज ए पीसी मधून मी या पीसी ला गेले, मग नंतर या पीसी ला गेले आणि या पीसी ला. सपोज हा ए बी, हे सी डी आणि ई पीसी. ठीक आहे. आता सपोज बी पीसी आहे, बी पीसी पासून पण नंतर मग मी सी पीसी, डी पीसी आणि ई पीसी, आणि सेम परत ए तर ऑलरेडी आहे कनेक्टेड. मग याच्यामध्ये विचार कर की मला केबलिंग किती करावी लागली. आता एका बँकेमध्ये आपण फक्त 5 नाही, मला जर नेटवर्क स्केल करायचे, म्हणजे मला जर इन्क्रीज करायचंय ते नेटवर्क, तर माझ्यासाठी कसं आहे, ही जी डिझाईन आहे ती फेल होते, है ना. तर याच्यानंतर मग जी कन्सेप्ट आहे, याच्यानंतर आता सपोज बाकीचे पण सर्व डिव्हाइस आहेत. आता हा पीसी ए आहे, बी आणि हा सी. ठीक आहे. आपण ए, बी आणि सी, आणि इकडे पीसी आहे डी आणि हा आहे ई. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय की आपण केबलिंग ही रिमूव्ह केली आणि जस्ट इथे एक डिव्हाइस लावलं. ठीक आहे. तर हा डिव्हाइस काय करणार की कुठले पण नेटवर्क आहे ते कम्प्लीट मी याला कनेक्ट केले, कम्प्लीट. ठीक आहे. म्हणजे हा डिव्हाइस, मग या डिव्हाइस काय करणार की तुझा डेटा जो आहे, जो ए पासून आहे, सपोज ए पीसी पासून मला ई पीसी पर्यंत हा डेटा न्यायचा आहे, तर मी केबलिंग माझी कम्प्लीट झाली आहे इथे. ठीक आहे. या डिव्हाइस थ्रू मी आता डेटा शिफ्ट करू शकते किंवा ट्रान्सफर करू शकते. मग याच्यामध्ये बघ, मला इथे किती कॉम्प्लेक्स नेटवर्क होतं आधी. माझी केबलिंग भरपूर होती आणि त्याच्यामध्ये कॉस्ट पण असणार, मॅन्युअल वर्क असणार, भरपूर गोष्टी आहेत. ते मॅनेज करायसाठी पण जो नेटवर्क इंजिनियर आहे त्याच्यासाठी पण ते खूप डिफिकल्ट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की फक्त याचा लोड कसा वाढला की तुझं जो डेटा आहे, सपोज माझा हा डेटा आहे. ठीक आहे. हा डेटा आहे माझा, सॉरी डेटा. तर याच्यामध्ये फक्त माझा ना ओव्हरहेड वाढला. ओव्हरहेड म्हणजे काय की आता इथे सोर्स आणि डेस्टिनेशन, आता इथे सोर्स काय ए आणि इकडचा डेस्टिनेशन काय ई, आणि हा झाला डेटा. म्हणजे जेव्हा पॅकेटमध्ये तुझा डेटा असतो, म्हणजे मी लेअर 3 वरती जो आपला डेटा असतो तो पॅकेटमध्ये असतो. ठीक आहे. तर आता तुला बेसिक समजलं की आपण कशामुळे काय करतोय हे. आपलं काय मेन उद्देश काय आपला की वेगवेगळे जे पीसी आहेत, ठीक आहे, वेगवेगळे पीसी ते एकमेकांशी आपल्याला कम्युनिकेट करण्यासाठी आपण इथे वेगवेगळ्या नेटवर्किंग डिव्हाइसेसचा वापर करणार आहे. ठीक आहे. आता आपलं हे फक्त लॅन होतं, हे आपल्या पुरतं मर्यादित होतं. मग इथे मी फक्त एक डिव्हाइस यूज केला तर त्याला आपण काय बोलणार, स्विच. ठीक आहे. काय बोलणार, स्विच. तर याच्या आधी त्याचं स्मॉल व्हर्जन म्हणू शकतो, तर एक हब म्हणून असायचं, पण हब आता कोणी यूज नाही करत. ठीक आहे. आपण स्विच यूज करतो. आता हे एक स्विच आहे. सपोज माझं दुसरं एक नेटवर्क आहे सेम, इथेच पीसी आहेत पूर्ण, आणि इथे पण असं स्विच कनेक्ट आहे, त्याला पण पीसी कनेक्टेड आहेत, इकडे सगळे स्विच कनेक्टेड. आणि हे जर दोन मला कनेक्ट करायचे असतील, हे दोन नेटवर्क, तर मी याच्यामध्ये एक राउटर कनेक्ट करणार. ठीक आहे. मग दोन वेगवेगळे नेटवर्क, आता हा वेगळा नेटवर्क झाला आणि हा वेगळा नेटवर्क झाला. तर आता राउटर आपण कशासाठी, राउटरचा सिम्बॉल असा आहे. ठीक आहे. राउटरचा असा सिम्बॉल आहे आणि स्विचचा सिम्बॉल असा आहे. म्हणजे जेव्हा आपण डायग्राम काढणार, म्हणजे हा खूप बेस आहे, म्हणजे खूप काय आता तुला म्हणजे सीसीएनए आधी म्हणजे तुला माहिती आहे तर बऱ्याच गोष्टी माहिती असतील, पण काही असे लोक असतात की ते खूप स्क्रॅच पासून शिकायला सुरुवात करतात. सो मी खूप बेसिक पासून स्टार्ट करते की सिम्बॉल अँड एव्हरीथिंग. ओके. तर इथपर्यंत तुला ओव्हरऑल आयडिया समजली असेल, राईट. हो हो. हा. तर आता हा होता एक बेस की आपण काय करतो. ठीक आहे. तर आता मला काय करायचंय की मला तुला एक स्टार्टिंगला ओएसआय मॉडेल जे आहे
ते आपण शिकूया. आता मी तुला फक्त हे सांगितलं की माझी बँक आहे, माझं नेटवर्क आहे, एक दुसरं नेटवर्क आहे, ते पण कनेक्ट करायचं आपल्याला. आता मेन कसं असतं की एक ब्रांच आपली मुंबई येते, एक ब्रांच आपली पुण्यामध्ये. तर आपण हे कसं कनेक्ट करणार? आपण एक लिंक घेणार आयएसपी कडून. आयएसपी म्हणजे काय? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, म्हणजे आपल्याला जे इंटरनेट लिंक्स देतात, ठीक आहे, त्यानुसार आपण कनेक्ट केलं. तर हे बेसिक आहे नेटवर्किंगचं. एवढं जर समजत असेल तर पुढे आपल्याला नेटवर्किंग समजते. म्हणजे काही लोकांना असतं ना की लिंक म्हणजे आपण म्हणतो agreement आहे, त्या गोष्टीला आपण ऑफिशियली टेक्निकली आपण त्याला लिंक बोलतो. ठीक आहे, म्हणजे मी सारखं लिंक बोलेल. आता सपोज दोन दोन राउटर आहेत इथे, दोन डिव्हाइस आहेत, याला याला जर कनेक्शन आपण कनेक्ट केलं तर आपण याला काय बोलणार? लिंक बोलणार. दोन लिंक आहेत, म्हणजे ही एक एअरटेल आणि ही सपोज वोडाफोन. ठीक आहे, म्हणजे वोडाफोन. आता हा सपोज आयएसपी चा राउटर आहे आणि हा आपल्या बँकचा राउटर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण सपोज एक कनेक्टिव्हिटी आहे, तर ह्याला आपण काय बोलणार? लिंक बोलणार. याला आपण काय बोलणार? स्विच बोलणार. ठीक आहे, स्विच, राउटर हे. आता ही झाली बेसिक गोष्ट. आता मी येते आपल्या ओएसआय मॉड्यूल कडे. ठीक आहे, आता ओएसआय म्हणजे काय? ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन. ठीक आहे, ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन. आता ओपन म्हणजे काय? ओपन टू ऑल. ठीक आहे, ओपन टू ऑल. ओपन टू ऑल म्हणजे आता ओएसआय क्रिएट करण्यामागचं रिझन असं होतं की जेव्हा वर्ल्ड वॉर 2 चालू होतं, ठीक आहे, तर त्यावेळेला जे सैन्य होतं त्यावेळेला एवढी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स नव्हती. त्यावेळेचा इश्यू असा यायचा, म्हणजे तुला सोपं एक्झाम्पल म्हणजे आपल्या पूर्वीचे टीव्ही असायचे ना आपले हे वाले, त्याचं एक रिमोट यायचं. ठीक आहे, रिमोट. आता सपोज हा एलजीचा टीव्ही आहे ना, तर त्याला एलजीच रिमोट लागायचं. सपोज माझ्याकडे दुसरा टीव्ही आहे, तर तो आहे सोनीचा. ठीक आहे, सोनीचा. तर त्याचा रिमोट पण असेल ना, ते पण सोनीच असणार. ठीक आहे, आता जर मी सोनीचं रिमोट एलजीच्या टीव्हीला म्हणजे ट्राय केलं तर ते कनेक्ट नाही म्हणजे ते सिग्नल सिग्नल हे नाही करायचा, म्हणजे डिटेक्ट नाही करायचा. आणि जर एलजीचा जर मी रिमोट सोनीसाठी यूज करते तर ते डिटेक्ट नाही व्हायचं. पण आता कसं आहे, सपोज तुझी टीव्ही आहे आणि तू मार्केटमध्ये जातोस आणि टीव्हीचं रिमोट घेतलंस, तर कुठल्याही म्हणजे त्यांनी एक रेंज फिक्स करून ठेवली. पण त्या काळात पण इश्यू असा होता की सपोज माझं एक नेटवर्क आहे आणि माझ्या नेटवर्कमध्ये पूर्ण पीसी जे आहेत, नेटवर्क मधले पीसी सपोज एकाच कंपनीचे आहेत. माझे सपोज हे एक नेटवर्क आहे, माझंच नेटवर्क आहे, आणि दुसरीकडे कुठेतरी माझं दुसरं नेटवर्क आहे. ठीक आहे, हा दुसरं नेटवर्क. आता याच्यामध्ये जे आहेत ते माझे सपोज पीसी जो आहे, आपले कुठले कुठले ब्रँड्स आहेत आपले. आता हा सपोज माझा ऍपलचा आहे. ठीक आहे, ऍपल. आणि हा आहे माझा दुसरा कुठला? एचपीचा. ठीक आहे, तर त्या काळामध्ये कसं होतं, ऍपल आणि एचपी हे दोघं एकमेकांशी कम्युनिकेट नाही करू शकायचे. म्हणजे इंटरनली करणार, म्हणजे ऍपल ऍपल सोबत कनेक्ट होऊ शकत होता, एचपी एचपी सोबत कनेक्ट होऊ शकत होता. ठीक आहे, आता सपोज ही कनेक्टिव्हिटी जर मी केली, पण ऍपल आणि एचपी हे दोन वेगवेगळे ब्रँड्स आहेत, तर हे एकमेकांशी कॉन्टॅक्ट नाही करू शकायचे. का? कारण की याची वेगळी टेक्नॉलॉजी यूज केली आहे त्यांनी आणि याच्यामध्ये वेगळी टेक्नॉलॉजी यूज केली आहे. मग त्यावेळेला ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन म्हणजे काय? की टेक्नॉलॉजी कुठलीही असू दे, ब्रँड कुठलाही असू दे, कंपनी कुठलीही असू दे, त्यांनी एक ना रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करायचे. रूल्स अँड रेग्युलेशन्स म्हणजे काय? सपोज हा डेटा ट्रान्सफर होतोय, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये एकच टेक्नॉलॉजी असेल, म्हणजे ब्रँड कुठलाही असो. आता सपोज मी आता ऍपलच्या आयपॅड वरती आहे, आता तुझा एक मोबाईल असेल त्याचा वेगळं कंपनीने बनवलाय, पण आपण कम्युनिकेट का करू शकतो माहिती? कारण की दोघांची पण टेक्नॉलॉजी एकच आहे. आता पूर्वीच्या काळचे आता रेडिओ किंवा टेलिफोन जी सिस्टीम आहे ती आपण आता कनेक्ट नाही करू शकत. म्हणजे काही अशा गोष्टी आहेत ना की त्या कनेक्ट नाही होणार. का? तर त्या वेगळ्या मेथडनी डिझाईन केलेल्या आहेत. आणि आपण जो आता टेक्नॉलॉजी यूज करतो
आता रिसेंटली कसं आपण 3G वापरायचो नेटवर्क, नंतर मग 4G आलं. तर 4Gच्या वेळेला काय केलं माहितीये का, बॅक एंडला जेवढे पण डिव्हायसेस होते ना ते चेंज करावे लागले. का? कारण की ते कॉम्पॅटिबल नव्हते. आपण बोलतो ना छोटा एक आपला छोटा मोबाईल असतो ना, छोट्या मोबाईलमध्ये बघ फक्त बटनचा असतो, त्याच्यामध्ये इंटरनेट कनेक्शन वगैरे काही नाही. पण तुला जर व्हॉट्सअप यूज करायचा असेल तर तू मोबाईल नवीन डिव्हाइस घेतो ज्याची टच स्क्रीन आहे. तो बटनवाला मोबाईल आपण कोणासाठी घेतो? आपल्या आई वडिलांसाठी, आजी आजोबांसाठी, की त्यांना एक इझी जावं म्हणून. पण त्यांना जास्त टेक्नॉलॉजी माहितीये का? नाही. म्हणून आपण काय करतो? स्मार्ट डिव्हाइस यूज करतो, जेणेकरून स्मार्ट ऍप्लिकेशन्स आपण यूज करतो, है ना? तर याच्यामध्ये पण कसं झालं, की मला सर्व डिव्हाइसेस काय ना, की एकमेकांशी कम्युनिकेट करायचे होते. आता म्हणजे सपोज ही मीटिंग चालू आहे, बंद आहे, तर मी ज्या आयपॅड वरती ते मला समजू नाही शकणार. म्हणून मी काय केलं, माझा दुसरा लॅपटॉप आहे तो पण मी Zoom मध्ये कनेक्ट केला. ठीक आहे. म्हणजे तू पाहू शकतोस, की तिथे 3 पार्टिसिपेंट्स आहेत. म्हणजे तू आणि माझेच दोन्ही आहेत. तर मला काय, की एक मी नजर ठेवू शकते, की बरोबर मीटिंग चालू आहे, की बंद आहे, की माझं म्हणजे स्क्रीन कशी विजिबल आहे. म्हणजे ठीक आहे. म्हणजे इन ओव्हरऑल मी एक मॉनिटर पण करू शकते आणि दुसरा माझा जो डिव्हाइस आहे, पण हे एकमेकांशी कनेक्ट आहेत. म्हणून मी करू शकते. तर आता सर्वात सुरुवातीला आपण हे बघूया, की याचं लेयरिंग कसं आहे. तर याच्यामध्ये 7 लेयर्स आहेत. ठीक आहे, OSI मॉडेलमध्ये. तर मी इथे करते. ठीक आहे. आता OSI मॉडेलमध्ये 7 लेयर्स आहेत. आता सर्वात स्टार्टिंगला जर कोणी विचारलं, की OSI मॉडेलमध्ये सगळ्यात पहिला लेयर कुठला? ठीक आहे. तर त्याचे कसे आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हा एक 7. ठीक आहे. तर हा लेयर आहे आपला, म्हणजे स्टार्टिंग करते मी एक फिजिकल. नंतर डाटा लिंक लेयर. नंतर आहे नेटवर्क लेयर. नंतर ट्रान्समिशन किंवा ट्रान्सपोर्ट लेयर. ठीक आहे. नंतर आहे सेशन लेयर. मग प्रेझेंटेशन. ओके. मग नंतर ऍप्लिकेशन. आता मला सांग, तुला याची आयडिया आहे का, की याच्यामधला फर्स्ट लेयर कुठला? एनी आयडिया? फिजिकल. फिजिकल. कशावरनं? फर्स्ट फिजिकल कनेक्टिव्हिटी दोन हम्म. डिव्हाइस मध्ये. ओके. बघ आता हे कसं आहे ना, की आपण म्हणतो ना फर्स्ट लेयर फिजिकल आहे. आता डेटा सेंड होतो की डेटा रिसीव्ह होतो? ठीक आहे. यावरती तुझा फर्स्ट लेयर कन्सिडर होणार. ठीक आहे. आता सपोज मी तुला लिंक सेंड केली, तर सगळ्यात पहिले तू काय केलंस? मोबाईल हातामध्ये घेतला, डिव्हाइस. ठीक आहे. ते डिव्हाइस मध्ये तू एक कनेक्टिव्हिटी चेक केली. ठीक आहे. की म्हणजे तुला रिसीव्ह होतोय डेटा, म्हणजे व्हॉट्सअपच्या लिंक वरती तुला, म्हणजे स्टार्टिंगला तू तुझं व्हॉट्सअपचा ऍप्लिकेशन ओपन करणार, त्यामध्ये जर तुझं इंटरनेट कनेक्शन ऑन आहे तरच तो तुला डेटा रिसीव्ह होणार, है ना? म्हणजे त्या एंडला काय झालं, की तुझा फिजिकल लेअर हा आला, म्हणजे तुझा म्हणजे डेटा कसा कसा आला. आता सपोज तू मला डेटा पाठवतोय, तर त्या केसमध्ये ऍप्लिकेशन लेअर फर्स्ट येणार. म्हणजे तू तुझ्या ऍप्लिकेशन वरती जाणार, मग तू मला एक म्हणजे डिव्हाइस वरती जाऊन ऍप्लिकेशन, म्हणजे डेटा सेंड होतो की रिसीव्ह. पण मोस्टली काय आहे ना, की आपल्याला एक इंटरव्ह्यूवर पण जेव्हा क्वेश्चनिंग करतात, तर डेटा सेंड होतो किंवा रिसीव्ह होतो, त्यानुसार त्याचा तो फर्स्ट लेअर. मी तुला काहीतरी सेंड करते आपल्या ऍपमध्ये, तू सगळ्यात पहिले चॅट करतो ना, हाय, गुड मॉर्निंग. तर मी त्या ऍप्लिकेशन मध्ये जाते. मग त्या ऍप मधून डेटा कुठे जाणार? प्रेझेंटेशन मध्ये. प्रेझेंटेशन मध्ये म्हणजे काय, की तो डेटा तुझा कॉम्प्रेस होणार, तुला MD5 ऑथेंटिकेशन लागणार, नंतर त्याचं सेशन क्रिएट होणार, मग तो ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये जाणार, मग नेटवर्क, मग डेटा लिंक, मग तुझ्या डिव्हाइसच्या बाहेर जाऊन मग त्या नेटवर्क मध्ये, तुझ्या क्लाउड मधून मग माझ्या नेटवर्क मध्ये येणार. समजते मी काय बोलते? तुझा आन्सर राईट आहे. बिकॉज कॉमनली काय असतं, की आपलं फिजिकल लेअर आपण कॉलेजमध्ये, क्लासमध्ये स्टार्टिंगला आपल्याला काय शिकवतात, की फिजिकल लेअर पहिला लेअर. पण तू एक टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने पाहिलंस, म्हणजे एक नेटवर्क इंजिनियर, तर डेटा सेंड होतोय की रिसीव्ह होतोय? म्हणजे ती प्रोसेस कशी आहे ना, 2 वे आहे. म्हणजे एकदा तर डेटा सेंड होणारी आणि दुसरा आहे तो रिसीव्ह होणारी.
है ना? हा पॉइंट म्हणजे काय बोलते मी समजते? हो. हा, ओके. तर आता आपण फिजिकल लेअर कडे जाऊया. आता फिजिकल लेअर जो आहे तो तुझा पहिला लेअर सपोज. तर पहिल्या लेअर मध्ये काय, एक मिनिट हा. आता तुझा हा फर्स्ट लेअर जो आहे याच्यामध्ये काय आहे ना की प्युअर करंटच्या फॉर्म मध्ये डेटा असतो. ठीक आहे, प्युअर करंट म्हणजे 0101च्या फॉर्म मध्ये. म्हणजे हा डेटा जो असतो म्हणजे एक सिंपल केबल जी असते ना, सिंपल केबल, ओके, ह्या फॉर्म मध्ये तुझा डेटा असतो. म्हणजे एक वायर्ड किंवा वायरलेस, याच्यामध्ये वायरलेस पण येतो म्हणजे डेटा. त्याच्यानंतर कसं आहे, सपोज माझा हा पीसी आहे आणि नंतर मग डेटा लिंक लेअर म्हणजे, आणि हा दुसरा पीसी आहे. तर आता मला इथून इथपर्यंत जायसाठी माझ्याकडे मध्ये काय आहे, स्विच आहे. ठीक आहे, स्विच. आता मी काय करते, हा पीसी माझा इथे कनेक्ट आहे आणि हा पीसी माझा इथे पण कनेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे माझा इथे जो आहे ना, हा हा म्हणजे प्युअर करंट किंवा माझा 0101च्या फॉर्म मध्ये. मग हा जो डेटा माझ्या स्विचच्या आतमध्ये जातो, स्विचच्या आतमध्ये, तर तिथे काय आहे, हा स्विच, स्विच कशावरती चालतो, मॅक ऍड्रेसिंग वरती. ठीक आहे, म्हणजे स्विचची जर भाषा कुठली आहे, म्हणजे आपण ओळखतो कसं की त्या डिव्हाइसच्या मॅक ऍड्रेस वरून. आणि हा डेटा लिंक लेअर मध्ये जेव्हा डेटा जातो तर तो डेटा जो आहे तो फ्रेम्सच्या फॉर्म मध्ये आहे. इथे कसं करंट आहे, प्युअर करंटच्या फॉर्म मध्ये. इथे जो डेटा लिंक लेअर मध्ये जो डेटा आहे तो फ्रेम्सच्या फॉर्म मध्ये असतो, फ्रेमच्या फॉर्म मध्ये. फ्रेमच्या फॉर्म मध्ये डेटा गेल्याच्या नंतर मग जेव्हा तो नेटवर्क लेअर मध्ये जातो तेव्हा डेटा कुठल्या फॉर्म मध्ये असतो, पॅकेटच्या फॉर्म मध्ये. नंतर डेटा परत ट्रान्समिशन लेअर कडे जेव्हा जातो तेव्हा जो डेटा असतो तो कुठला असतो, एनी आयडिया? हॅलो. हॅलो. हा, याच्यानंतर काय आयडिया तुला की हा डेटा कोणत्या फॉर्म मध्ये असतो? नाही, ठीक आहे. सोर्स हा, डेस्टिनेशन. नाही नाही, मी आयपी थ्रू. डेटाचा, हा हा, इथे पॅकेट्स मध्ये डेटा असतो, त्याच्यानंतर डेटाचं फॉर्म बोलते मी. म्हणजे डेटा कुठला, आपण म्हणतो ना पॅकेट एवढे सेंड झाले, तर राउटरच्या इथे जेव्हा असतो ना लेअर 3 ला, तेव्हा पॅकेट आपण यूज करणार वर्ड. आणि जेव्हा ट्रान्समिशन मीडियम, ट्रान्समिशन, प्रोटोकॉल. हा, ट्रान्समिशन लेअर असतो तेव्हा डेटा सेगमेंट्स मध्ये असतो, सेगमेंट. आणि इथे तुझा डेटा जो असतो ना तो प्युअर फॉर्म मध्ये असतो, तुझा कम्प्लीट डेटा असतो. म्हणजे इथे डेटा तुझा म्हणजे डिवाइड होतो. म्हणजे जेव्हा पण तुझा हा ऍप्लिकेशन असेल ना, सपोज तू मला एक मेसेज पाठवलायस हाय, ठीक आहे, आता हाय जो हा मेसेज आहे तो कुठल्या फॉर्म मध्ये आहे आता सध्या, डिजिटल फॉर्म मध्ये ना. तर तुझा कम्प्युटर मध्ये हा मेसेज कसा असू शकतो, 011100, म्हणजे असं काय पण असू शकतो. म्हणजे कम्प्युटरसाठी ही लँग्वेज आहे आणि आपल्यासाठी ही लँग्वेज आहे, राईट? हे माहितीये ना तुला की, हॅलो. हो. हा, तर ही डिजिटल लँग्वेज आहे आपली, डिजिटल. आणि ही कुठली आहे आपली, म्हणजे ह्युमन रिडेबल लँग्वेज. ओके, ह्युमन रिडेबल लँग्वेज आहे. तर ही पीसी साठी ही आहे. मग हा डेटा जेव्हा येतो ना आपल्याकडती, ठीक आहे, तर हा ऍप्लिकेशन मधून येणार. तर जेव्हा आधी मग त्याचे सेगमेंट्स होणार, हे सेगमेंट्स एवढे, मग हा जो सेगमेंट असतो तो सेगमेंट परत पॅकेट मध्ये कन्वर्ट होतो. पॅकेट नंतर फ्रेम मध्ये कन्वर्ट होतात आणि फ्रेम हा प्युअर करंट मध्ये. म्हणजे एक एक फ्रेम, एक एक म्हणजे जो बीट असतो, ठीक आहे, तो नंतर असा डिवाइड होत जातो. म्हणजे त्याचं कन्वर्जन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये होतं. सपोज माझा डेटा आहे, आता हे कसं मी तुला समजावून सांगू, मी तुला एक एक्झाम्पल देते. हा आहे पुणे, ठीक आहे, आणि हे आहे मुंबई. ठीक आहे, मुंबई. तर मला सांग, मला पुण्यावरून मला कुठे जायचंय, मुंबईला. तर सगळ्यात सुरुवातीला तू घराच्या बाहेर निघतोस, राईट?
तर घराच्या बाहेर निघल्यावरती तू काय करतोस, इथे बस डेपोला जातोस, राईट? बस डेपो मध्ये जाणार. तू सांग, तुझ्या घरापासून, हे जे तुझं घर आहे पुण्याचं, घरापासून बस डेपोला येईपर्यंत तू बाईक किंवा सपोज तू इथे ऑटो युज केलास, ऑटो, तो ऑटोवाल्याला तू वेगळे पैसे दिलेस की नाही? म्हणजे तुझ्या घरापासून बस डेपो पर्यंत यायसाठी तू ऑटोने आलास तर तू इथे किती, 30 रुपये दिले सपोज, 30 रुपये. नंतर इथे एक बस डेपो आहे, तो कुठला आहे, मुंबईचा आहे, ठीक आहे. मग इथून परत बसमध्ये चढला आणि नंतर मग परत मुंबईला आलास, ठीक आहे. मग मुंबईला इथे सपोज तुझं 180 रुपीज तुझं हे आहे, कॉस्ट लागली तुला. त्याच्यानंतर तू जेव्हा बस डेपो मधून आलास आणि नंतर मुंबईच्या तुझ्या घरी आलास, तेव्हा पण तू ऑटोने आला, तर तेव्हा तू सपोज 50 रुपीज दिलेस, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये कसं आहे, तुझं ऍट द एंड डेस्टिनेशन कुठलं होतं, मुंबई होतं, आणि निघला कुठून, पुण्यावरून. पण मुंबई पुणे आपण हे माइंड मध्ये ठेवतो, पण ऍक्च्युअल कसं असतं की आपण आपल्या ह्या घरातून निघतो आणि ह्या घरामध्ये जातो मुंबईच्या, है ना. मग आता इथे कसं आहे की इथे तू जाताना तुझा एकच माइंड मध्ये होतं की पुणे टू मुंबई मला जायचंय. मग इथे तू ऑटोवाल्याला 30 रुपये दिले, इकडच्या बस डेपो मध्ये आला, परत इथे 180 रुपीज पे केले आणि मग इथे आला, ठीक आहे. आता याच्यामध्ये तू जर बस मध्ये आलास आणि जर तू बोललास की मी ऑटोमध्येच पैसे दिलेत, ऑटोमध्ये, तर बसवाला काय बोलेल, तू ऑटोवाल्याला पैसे दिलेस, तुला बसचं भाडं द्यायचे. म्हणजे बसमध्ये तुला वेगळी करन्सी युज करावी लागली, ऑटोमध्ये वेगळी करन्सी युज करावी लागली. जर तू एरोप्लेनने आला असता तर एरोप्लेनचे तिकीट वेगळे, जर ट्रेनने आला असतास तर ट्रेनचं तिकीट वेगळे. ऍट द एंड तुला जायचं मुंबईलाच आहे, पण जेव्हा तू आता सपोज बाईकने जर गेलास बस डेपो पर्यंत, तर तू बाईक मधून तू पेट्रोलला पे केलंस, है ना. म्हणजे तसंच वेगवेगळ्या लेअर मधून जेव्हा डेटा जातो ना, तर तेव्हा डेटाचं वेगवेगळं फॉर्म. जर डेटा डेटा लिंक मध्ये असेल तर तो फ्रेमच्या फॉर्म मध्ये, म्हणजे सेम डेटा, ठीक आहे, सेम डेटा. आता सपोज मी हाय मेसेज केला तर तो डेटा लिंक मध्ये कसा असेल, फ्रेमच्या फॉर्म मध्ये. आणि तोच डेटा नेटवर्क लेअर मध्ये कसा असेल, पॅकेटच्या फॉर्म मध्ये. नंतर तो डेटा ट्रान्समिशन मध्ये सेगमेंटच्या फॉर्म मध्ये असेल. एवढी आयडिया आली तुला? ठीक आहे. हा, क्लिअर. म्हणजे काय आहे हे, की सपोज मी तुला बोलले की आता ट्रान्समिशन मीडियम मध्ये डेटाचा फॉर्म कुठला असतो, सेगमेंट्स मध्ये असतो डेटा, ठीक आहे. आता यामध्ये हा डेटाचा फॉर्म झाला, पण याच्यामध्ये ऍड्रेस सिस्टीम पण आहे. ऍड्रेस सिस्टीम म्हणजे काय, की हा तर डेटाचा फॉर्म झाला, पण फिजिकल लेअर मध्ये काही आपण ऍड्रेसिंग नाही, ते केबल किंवा वायरलेस असतो. डेटा लिंक लेअर मध्ये जो असतो ना, म्हणजे तिथे आपण मॅक ऍड्रेसिंग यूज करतो. मी हे जरा रफ करते, म्हणजे इथे मला लिहिता येईल बाकीच्या गोष्टी. ओके. आता मेन म्हणजे स्टुडंट्सला कन्फ्युजन कुठे असतं माहितीये का, फ्रेम्स, पॅकेट, सेगमेंट, ठीक आहे. तर हा डेटा लिंक लेअर जो आहे तो फ्रेमच्या फॉर्म मध्ये असतो, आणि इथे आपण मॅक ऍड्रेसिंग यूज करतो. नेटवर्क लेअर जो असतो तिथे पॅकेट यूज करतात, इथे आपण आयपी ऍड्रेसिंग यूज करतो, ठीक आहे. आता सेगमेंट जो आहे तो ट्रान्समिशन लेअर मध्ये असतो किंवा ट्रान्सपोर्ट लेअर, आणि इथे आपण पोर्ट नंबर यूज करतो, ठीक आहे. इथे तर डेटा प्युअर फॉर्म मध्ये हे असतो. तर मेन आपल्याला हे आहे की कसं असतं ना, की जेव्हा आपला इंटरव्ह्यू असतो, तर इंटरव्ह्यूवर जेव्हा सीसीआय लेवलचा असतो, तो बेसिक काही नाही, फक्त तुम्हाला डीएससीपी सर्व्हर विचारणार आणि डीएससीपी मध्ये पॅकेट फ्लो विचारणार. माझा एक कालच इंटरव्ह्यू झालाय, तर त्यांनी फक्त डीएचसीपी, आता डीएचसीपी तुला माहिती काय आयडिया आहे डीएचसीपी म्हणजे? डीएचसीपी हा एक प्रोटोकॉल आहे. डोमेन होस्ट हा, ट्रान्समिशन. कशासाठी यूज करता माहितीये? डीएचसीपी आयपी प्रोव्हाइड करते ग्लोबली. हा, सॉरी, डीएचसीपी म्हणजे जो डायनॅमिकली आयपी देतात. हा हा, डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल, ठीक आहे. तर आता हा जो आहे डीएचसीपी, याच्यामध्ये ना एक डोरा प्रोसेस म्हणून आहे,
ठीक आहे. तर याचा जो पॅकेट फ्लो आहे ना, तो मेन असतो, की डिस्कवर, ऑफर, रिक्वेस्ट आणि एक्नॉलेज. डायनॅमिक होस्ट म्हणजे हा जो असतो ना, की आपल्या नेटवर्कला तो, म्हणजे आता सपोज मी पीसी ऑन केला आणि मी इंटरनेट कनेक्शन ऑन केलं, तर प्रत्येक डिव्हाइसला जेव्हा आपण इंटरनेट थ्रू कुठलं कम्युनिकेशन करतो, तर तेव्हा आयपी ऍड्रेसची गरज असते. तर मग तो टेम्पररीली आपला एक आयपी ऍड्रेस प्रोव्हाइड करतो डायनॅमिकली. डायनॅमिक म्हणजे काय? ऑटोमॅटिक. म्हणजे आपण स्वतः, आता आयपी ऍड्रेस पण आपण जेव्हा मॅन्युअली पण देऊ शकतो, म्हणजे स्टॅटिक आयपी बोलतात त्याला. आणि हाय, तर मला आता स्टार्टिंगला मला तुला हे सांगायचं होतं, की हे 7 लेअर आहेत. ठीक आहे. इथे ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन असा ओएसआय मॉडेलचा फुल फॉर्म आहे. नंतर इथे मेन डेटा कुठल्या फॉर्म मध्ये असतो, कुठल्या लेअर मध्ये, आणि याची ऍड्रेसिंग. एवढं समजलं? हो. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये काही डाऊट, म्हणजे हे बेसिक आहे. बऱ्याच लोकांना, तर तू याच्या आधी म्हणजे तुला बऱ्याच आयडिया आहेत म्हणून तुला सोपं जाईल. पण कसं असतं ना, काही जण असे असतात की ज्यांनी फर्स्ट टाइम ओएसआय लेअरचे, म्हणजे ओएसआय मॉडेलचे लेअर्स पण आहेत हम्म, ना, फक्त हम्म. एक्झाम पुरते काहीतरी आठवलेले असतात, त्याच्यानंतर त्यांना नसतं माहिती की फ्रेम, हा. गेट, सेगमेंट्स असं. म्हणजे ज्यांना थोडीफार आधीच आयडिया असते ना, त्यांना कोर्स म्हणजे शिकवण्यात पण आणि त्यांना समजून सांगण्यात पण खूप कमी म्हणजे हे लागतात, एफर्ट्स कमी लागतात. म्हणजे फर्स्ट टाइमच आपण जेव्हा सांगू, तर त्यांना ती गोष्ट समजते. मेन कसं आहे ना, की माझा मोटो हा आहे की ती गोष्ट समजायला हवी. बस एवढं. इथपर्यंत समजलं? म्हणजे स्टार्टिंगचे 3 म्हणजे 3 जे लेक्चर्स आहेत, म्हणजे आपण ज्या टोपोलॉजीज आहेत, सोर्स ऍड्रेस, सोर्स डेस्टिनेशन, सोर्स मॅक, सोर्स आयपी, ह्या गोष्टी म्हणजे एक बेसिक. त्याच्यानंतर मग ऍक्च्युअल जी नेटवर्किंग आहे आपली, म्हणजे आपण याच्यामध्ये डेटा लिंक लेअर जो आहे, तर त्याच्यामध्ये आपण एसटीपी प्रोटोकॉल इन डेप्थ शिकणार आहोत. जे नेटवर्क लेअर आहे त्याच्यामध्ये आपण ओएसपीएफ, नंतर रिप, आणि परत EIGRP हा प्रोटोकॉल आपण शिकणार आहोत. ठीक आहे. ट्रान्समिशन लेअर मध्ये पोर्ट्सचे नंबर कसे असतात ते, हे इन डेप्थ आहे याच्यामध्ये. मग लॅब्स आहेत. परत आपल्या आर्प आर्प रिक्वेस्ट कशी जाते, परत DHCP, DNS सर्व्हर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहेत. परत एक मॉडेल असतं आपलं, म्हणजे कसा डेटा फ्लो होतो ISP मधून इथपर्यंत, ह्या गोष्टी आहेत. म्हणजे बेसिक तर ना, की हेच की आपण नेटवर्क काय असतं, म्हणजे ह्याला आपण कनेक्टिव्हिटी, NIC कार्ड काय असतं, परत बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या अजून इन डेप्थ शिकणार आहे. ओके. याच्यामध्ये तुला काही मी रेकॉर्डिंग स्टॉप करते. ठीक आहे. ओके.